एक जमेची बाजू अशी आहे की म्हणजे तो एक आधार वंचित जातींना की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे। या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक आहे आणि राज्यांना ते करता येतं। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। अरविंद डोंगरे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य, वंचित, दबलेले, पीडित, मागासलेले यांच्यासाठी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे। आता ही तरतूद करून जवळजवळ 76 वर्ष झाली। बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की या माध्यमातून समता प्रस्थापित व्हावी, बंधुता यावी, सामाजिक न्याय सगळ्यांना मिळावा, पण तो हेतू सफल झाला का? याचं उत्तर आहे की हा हेतू सफल झालेला नाही आहे। कारण असं की अनुसूचित जातीमधील जर 1-2 जाती पुढे जात असेल आणि 57-58 जाती जर मागे राहत असेल तर तो हेतू सफल होत नाही। आणि म्हणूनच अनेक ज्या वंचित जाती आहेत त्या आपापलं आंदोलन करते आहे की बा आम्हाला सामाजिक न्याय मिळावा, आरक्षणाचा वाटा मिळावा, आमच्यापर्यंत आरक्षण पोहोचावं। एक जमेची बाजू अशी आहे की म्हणजे तो एक आधार वंचित जातींना की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे। या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक आहे आणि राज्यांना ते करता येतं, जेणेकरून जे काही वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचवावं। आणि याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 30 जून 2026ला एक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये वंचित, अनुसूचित जाती सहभागी होणार आहेत, मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। आणि हा मोर्चा यशवंत स्टेडियम इथे 10 वाजतापासून सुरू होईल। त्या ठिकाणी मोर्चाची असेंब्ली होईल आणि तिथून हा मोर्चा संविधान चौक पर्यंत जाईल। त्या ठिकाणी सभेचं आयोजन होईल आणि सभेचे आयोजन झाल्यानंतर जे सीएमला द्यायचं निवेदन आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना जो निवेदन आहे ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ते निवेदन देण्यात येईल। म्हणून आपल्या माध्यमातून आपल्याला अशी विनंती आहे की जेवढे काही वंचित जाती आहेत 57-58 या जातींचे जे समाज बांधव आहेत, महिला आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांना एक आव्हान आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी 30 जून 2026 रोजी या मोर्चात सहभागी होण्यासाठी यशवंत स्टेडियम येथे वेळेवर पोहोचावा। आरक्षण असं आहे ही घटनात्मक तरतूद आहे। काय आर्थिक तरतुदीनं प्रश्न सुटत नाही। आरक्षणातून शिक्षणामध्ये प्रवेश मिळेल, नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळेल। हे जे विकास निधीमधून काही नोकऱ्या मिळणार नाहीत। मुलं जे वंचित जातीचे मुलं आहेत ते MBBS, LLB, इंजिनिअरिंग असं होणार नाही। त्यासाठी आरक्षणाचीच गरज आहे। आरक्षणाला पर्याय नाही आहे। त्यामुळे आरक्षणाचं समन्यायी वितरण झालं पाहिजे। आरक्षणाचा लाभ सगळ्यांनाच मिळाला पाहिजे। म्हणजे तो जसा सबळ जातींना मिळाला पाहिजे तसा तो वंचित जातींनाही मिळाला पाहिजे। आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सगळ्यांनाच आरक्षणाचा लाभ होणार आहे, समन्यायी वितरण होणार आहे आरक्षणातून। त्यामुळे जे समर्थन करणारे आहेत ते तर समर्थन करणारच की बा वंचित जातींना आरक्षण मिळालं पाहिजे, पण विरोधकांनाही अशी विनंती आहे की त्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे। भवतु सबमंगलम, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे हा हेतू लक्षात ठेवून त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ दिलं पाहिजे। समाजाला हेच आवाहन करणार आहे की आरक्षणाचं समन्यायी वितरण म्हणजेच समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं। आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार 5 राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या 5ही राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू झालेलं आहे। आणि यामुळे तेथील जो जाती कलह होता तो जाती कलह संपुष्टात आलेला आहे आणि समन्यायी वितरणामुळे आता सबळ जातींनाही आणि वंचित जातींनाही आरक्षण हे मिळू लागलेलं आहे। एवढंच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे।